शिरोळ तालुक्यात सरपंच निवडणुकीचं राजकारण सुरू झालं। 17 ग्रामपंचायतच्या निवडणुका होणार। ऑक्टोबरमध्ये जनतेतून निवडला जाणारा सरपंच वेगवेगळ्या पक्षांनी सुरू केली व्यूहरचना। 17 ग्रामपंचायतच्या निवडणुकीचा ट्रेलर हा विधानसभा निवडणुकीसाठी पोषक आहे। त्या दृष्टिकोनातून पक्ष आणि संघटना ताकदीने कामाला लागले आहेत। या निवडणुका ऑक्टोबर महिन्यात होणार आहेत। जनतेतून प्रथमच सरपंच निवडला जाणार आहे, पण ग्रामपंचायतचे सदस्यही पूर्वीप्रमाणेच जनतेतून निवडले जाणार आहेत। उपसरपंचांची निवड सदस्यांच्यातून होणार आहे। यावेळच्या निवडणुकीला राजकीय अधिक महत्त्व प्राप्त होत आहे। नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पाठोपाठ आता ग्रामपंचायत निवडणुका आणि यानंतर थेट साखर कारखाना आणि लोकसभा विधानसभा निवडणुका असणार आहेत। त्यामुळे या ग्रामपंचायत निवडणुकीला महत्त्व प्राप्त होणार आहे। 17 ग्रामपंचायतमध्ये जवळपास 80,000 मतदार आहेत। या मतदारांचा कल या निवडणुकीच्या माध्यमातून मोठ्या राजकारणाचे पडसाद म्हणून समजणार आहे। अब्दुल्लाट ही सर्वात मोठी ग्रामपंचायत असणार आहे, तर सर्वात छोटी ग्रामपंचायत राजापूरवाडी असणार आहे। या निवडणुकीत राजापूर ग्रामपंचायतची निवडणूक बिनविरोध होणार काय, हाच खरा प्रश्न आहे। राजापूरवाडी, लाटवाडी आणि शिवनाकवाडी या 3 ग्रामपंचायतींना सर्वात मतदान कमी आहे, पण इथल्याच निवडणुका जोरात होणार आहेत। कवठेसार आणि उमळवाड या 2 ग्रामपंचायतच्या निवडणुकीकडे दोन्ही काँग्रेस, सेना, भाजपाचं लक्ष असणार आहे, कारण हा बालेकिल्ला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा आहे। विधानसभा, लोकसभा आणि जिल्हा परिषद निवडणुकीत या दोन्ही गावातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सगळ्यात जास्त ताकद मिळते। त्यामुळे शिवसेना, भाजप आणि दोन्ही काँग्रेस उमळवाड आणि कवठेसार अधिक लक्ष पुरवतील अशी शक्यता आहे। जिल्हा परिषद निवडणुकीत हारोली ग्रामपंचायतीनं काँग्रेसला फारशी साथ दिली नाही आणि याचा परिणाम भाजपाला घवघवीत यश मिळालं। त्यामुळे हारोली ग्रामपंचायत स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून काढून घ्यायची आणि भाजपाच्या हाताला लागू द्यायची नाही, यासाठी शिवसेना आणि दोन्ही काँग्रेसचे प्रयत्न ताकदीने होते असे संकेत आहेत। दुसऱ्या बाजूला लाटवाडी, शिवनाकवाडी आणि टाकवडे ही तिन्ही गावं जुन्या काँग्रेसच्या विचारश्रेणीची, पण येथे भाजप शिरकाव करू पाहत आहे। या ठिकाणी कदाचित स्वाभिमानी शेतकरी संघटना दोन्ही काँग्रेस आणि सेना भाजपाला रोखण्यासाठी प्रयत्न करतील अशी शक्यता निर्माण झाली आहे। भाजपाचे नेते विजय भोजे यांचा 2दा जिल्हा परिषदेला पराभव झाला होता। यावेळीही त्यांच्या विरोधात पारंपरिक पक्ष होते, त्याशिवाय त्यांच्या जवळच्या मित्रांनी साथ सोडली होती। भाजपात त्यांचा प्रवेश झाला। शिरदवाड, शिवनाकवाडी, लाटवाडी आणि टाकवड्यात भाजपानं स्वतंत्र यंत्रणा राबवली। भोजे यांची मूळची ताकद त्यांच्या पाठीशी राहिली। भोजे यशस्वी झाले, पण त्यांचे राजकीय वजन या निमित्ताने वाढले। त्यांची खरी परीक्षा या ग्रामपंचायत निवडणुकीत होणार आहे। राजापूर, खिद्रापूर आणि राजापूरवाडी या ग्रामपंचायतच्या निवडणुकीवर जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकींचा प्रभाव दिसून येणार आहे। छत्रपती ग्रुपचे संस्थापक प्रमोददादा पाटील यांनी शिवसेना, दोन्ही काँग्रेस आणि स्वाभिमानीच्या विरोधात जिल्हा परिषद निवडणुकीत बंड केलं होतं। तालुक्याच्या राजकारणात ते पुढे येत आहेत। कदाचित त्यांना रोखण्यासाठी राजापूरवाडीचे ग्रामपंचायत निवडणूक ताकदीने सगळेच लढण्याची शक्यता आहे। यातच खिद्रापूरनं काँग्रेसला साथ दिली। हा रागही स्वाभिमानी आणि भाजपात असणार आहे। त्यामुळे राजापूर आणि खिद्रापुरात स्वाभिमानी आणि भाजप कदाचित एकत्र होतील अशी शक्यता वर्तवली जात आहे। कनवाड आणि औरवाडची निवडणूकही यावेळी गाजणार आहे। कनवाडमध्ये भाजपातच 2 गट होतील अशी शक्यता आहे। कनवाडच्या राजकारणाला नेहमी 3 विरुद्ध 1 असा सामना झाला आहे। यावेळी 2 विरुद्ध 3 असा संघर्ष होण्याची शक्यता आहे। भाजपमधील 2 गट विभागणी होण्याची शक्यता आहे आणि याचा चांगला फायदा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला होऊ शकतो। औरवाड येथे राष्ट्रवादीचं वाढलेलं प्रस्ताव हे सर्व पक्षांना खटकत आहे। येथे सरळ दुरंगी सामना होईल आणि राष्ट्रवादीला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला जाईल असं वाटतंय। सरपंच थेट जनतेतून निवडला जाणार आहे आणि ऑक्टोबरमध्ये जनतेतून सरपंच ग्रामपंचायतचा प्रमुख बनणार आहे। सरपंच जनतेतून निवडला जाणार असल्यानं सगळ्यांना चिंता लागली आहे, पण प्रत्येक प्रभागात समान ताकदी कोणाच्या नसतात आणि याचाच परिणाम निवडणूक ही चुरशीची होणार आणि खर्चिक होणार आहे। स्थानिक प्रश्नांनाही महत्त्व येणार। सध्या गावागावात राजकारण तापलं आहे। महानकरी न्यूजसाठी राजापूरवाडीहून संदीप इंगळे।